morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Good morning. चला घ्या. आपण काल पाहिलं 5.1 पूर्ण झाला होता. एक उदाहरण फक्त बाकी राहिलंय. 2 पेट्रोल टँकरची धारकता. हे उदाहरण आज पाहू आणि नंतर मग पुढचा स्वाध्याय घेऊ. एवढं एक उदाहरण घेतलं म्हणजे मसावीची कन्सेप्ट पूर्णतः आपल्याला समजते. म्हणून याला सुरुवात इथूनच करायची आज. घ्या, लिहून घ्या सगळ्यांनी. 2 पेट्रोल टँकरची धारकता. लिहायला येत ना? का मी लिहू अगोदर? माझं पाहून लिहिता का? लिहा. प्रश्न क्रमांक 2 5.1 मधला प्रश्न क्रमांक 2. पाच पॉइंट एक मध्ये प्रश्न क्रमांक 2 असं टाकतो इथं आणि लिहा. 2 पेट्रोल टँकरची धारकता. 2 पेट्रोल टँकरची धारकता. उत्तर आहे हो, ठीक आहे. समजून घेऊ आपण त्याला, कारण तिथं खरी कन्सेप्ट आहे मसावीची त्या उदाहरणात. तेवढं एक जर समजलं तर मसावी व्यवहारात कसा वापरायचा हे खास समजतं. खास म्हणून घ्यायचंय ते उदाहरण. बाकी मसावी तुम्हाला काढता येईल. तिथपर्यंत कसं जायचं ते मी दाखवतो. 2 पेट्रोल टँकरची धारकता अनुक्रमे धारकता व्यवस्थितल्या धारकता अनुक्रमे अनुक्रमे 590 लिटर व 630 लिटर आहे. 590 लिटर, ली म्हणजे लिटर, 590 लिटर व लिहा, पुस्तकात पाहून लिहा, स्क्रीनवर दिसत असेल तिथलं लिहा. 590 आणि 630 लिटर आहे. 630 लिटर, 630 लिटर. लिटरला ली लिहिला तरी चालतो, फक्त ली म्हणजे लिटर, मी म्हणजे मीटर. लिटर आहे. एकाच मापाच्या डब्याने लिटर आहे. फुल स्टॉप. एकाच मापाच्या डब्याने एकाच मापाच्या डब्याने काय करायचंय?
त्या 2 टँकरची धारकता मोजायची असल्यास त्या 2 एकाच मापाच्या डब्याने त्या 2 टँकरची धारकता टँकरची धारकता श्रीश लिहून घ्या श्रीश. टँकरची धारकता एवढं उदाहरण जर चांगलं समजलं तर कुठंही व्यवहारात तुम्ही मसावीचा उपयोग करू शकता. 2 टँकरची धारकता मोजायची असल्यास मोजायची स्क्रीन तुम्हाला झूम करून पाहता येतो बोर्ड आपला तिथं प्रेझेंटिंग. मोजायची असल्यास चांगल्या अक्षरातल्या उदाहरण, काही गडबड नाही, आपल्याला व्यवस्थित पाहिजे. पण मोजायची असल्यास डब्याची कमाल धारकता किती असावी? डब्याची कमाल धारकता डब्याची कमाल धारकता किती असावी? किती असावी असा प्रश्न आहे. छान, तुम्हाला कुठेही हो तसंच आहे. बरोबर, उत्तरही तसंच येईल. बरोबर, करेक्ट, मस्त, छान. राणा प्रताप बेस्ट. ओके सोराली, मस्त, छान, उत्तम, सुपर. चला, प्रथमेश गायकवाड 10 लिटर चा डब्बा असला पाहिजे असं म्हणताय आपण सर्वजण. बरोबर आहे आपलं सगळ्यांचं. मग नाही, थोडासा अभ्यास करायचा आहे उदाहरणाचा म्हणून घेतलं. तुम्हाला येतं, काल सोडवायला सांगितलं होतं, बऱ्याच जणांनी काल सोडवून पाठवलं. प्रांजलने माईक ऑन केलाय. काय म्हणते प्रांजल? प्रांजल बोल ना. मग माईक बंद ठेव प्रांजल. मग तर तिच्याच तिथून येत होता, तिच्या डिव्हाइस वरून. चला, 2 पेट्रोल टँकरची धारकता अनुक्रमे 590 लिटर आणि 630 लिटर आहे. एकाच मापाच्या डब्याने त्या 2 टँकरची धारकता मोजायची असल्यास डब्याची कमाल धारकता किती असावी? उदाहरण समजून घेऊ. लिहायचं झालं असलं तर पेन रजिस्टर मध्ये ठेवायचा, रजिस्टर पेन बाजूला ठेवायचं आणि बोर्डवर पाहायचं. बोर्डवर पाहायचं सगळ्यांनी. पेन रजिस्टर बंद करून सोडवीत बसू नका. सोडवता येतं तुम्हाला, घरी तुम्ही स्वतःहून अभ्यास करू शकता, सोडवायला वेळ भेटेल. पण मी सांगतो तेवढ्या गोष्टी छोट्या छोट्या समजून घ्या. उदाहरण समजून घेऊ, जाऊ द्या बाकीचं. सोडवायचं कसं नंतर तुम्ही सोडवा. सोडवायचं खूप सोपं आहे. समजून घेऊ आपण उदाहरण. हो, देतो लिहायला वेळ नंतर. नाही लिहिलं तरी घरी आल्यावर लिहिलं तरी चालतंय. पुढचं उदाहरण घेऊ, म्हणजे पुढचे 2-4 उदाहरणं होतील, सोपे आहेत.
2 स्वाध्याय 2 संपून जातो. एवढं समजून घ्या. काय सांगितलंय? 2 पेट्रोल टँकरची धारकता असं सांगितलंय. काय? 2 पेट्रोल टँकरची धारकता म्हणजे काय असतं माहिती आहे का तुम्हाला? खरं हे काय असतं ते? आता यातल्या या शब्दांचे अर्थ तरी कमीत कमी माहित आहेत का आपल्याला? विचार करा बरं. या पेट्रोल टँकर माहित आहेत, टँकर माहित आहे आपल्याला, इंग्लिश शब्द आहे तरी माहित आहे आपल्याला तो, आहे की नाही? टँकर, पाण्याचे टँकर, पेट्रोलचे टँकर, रॉकेलचे टँकर यायचे पहिले, घास तेलाचे, केरोसिन त्याच्यावर लिहिलेलं असेल. हे धारकता शब्दाचा अर्थ माहित आहे का तुम्हाला? सर धारकता म्हणजे कॅपॅसिटी. करेक्ट. धारकता म्हणजे कॅपॅसिटी, त्याची क्षमता. बरोबर. धारकता म्हणजे कॅपॅसिटी किंवा क्षमता. क्षमता. गृहीत धरा एक टाकी. टँकर म्हणजे काय? माईक बंद कर. काकडे डिव्हाइस वर कोण सोर आली. हा, असे टँकर म्हणजे काय असतं? टाकी असते, टाकी वेगळ्या वेगळ्या आकाराची. मग ते टँकरची टाकी थोडी बघितली ना तुम्ही? असं असतं ते, थांबा, गाडीवर लादण्यासाठी असतं ते, गाडीवर टँकर असतं असं छान सिलेंडर आकाराचं असतं. असं थोडक्यात असं आकाराचं असतं ते टँकर. त्याला इथून असे तेल काढून घेण्यासाठी इथं सुविधा असते, पाठीमागे इथं नळी असते जोडलेली त्याच्यातून. हा, आणि मग ते एका गाडीवर लादलेलं असतं, अशी एक गाडी असते, आहे की नाही? पाण्याचा टँकर येतो तसंच असतंय ते टँकर. टँकरची टाकी माहिती आहे तुम्हाला? तशा टाक्या 2, अशा 2 टाकी आहेत, लहान मोठ्या आहेत थोड्याशा, आणि त्याच्यामध्ये पाणी आहे. पाणी एका पेट्रोल आहे, पेट्रोलच्या आहेत अशा 2 टाक्या. आता हे टँकर म्हणजे त्या टाकीच असते, त्या टँकरवर त्यांची धारकता म्हणतंय. धारकता या शब्दाचा अर्थ या टाकीमध्ये किती पेट्रोल मावतं, राहतं, ठेवता येतं, टाकता येतं, या पद्धतीने. या टाकीमध्ये पूर्ण जर पेट्रोल भरलं तर ते किती असेल, त्याला म्हणतात धारकता. धारकता म्हणजे सामावून घेण्याची क्षमता, स्वतःमध्ये ठेवण्याची क्षमता, आहे की नाही? मध्ये किती पेट्रोल भरता येईल ते, मध्ये किती जागा आहे मोकळी ते, त्याला ती क्षमता जी असते, पेट्रोल किती याच्यामध्ये बसणार, त्याला म्हणायचं धारकता. हा शब्द छान पुढे 2-3 पाठामध्ये येतो. कुठं? 13, 14, 15 मध्ये याचा जास्त उपयोग आहे. 9व्या पाठातही येतो धारकता. धारकता म्हणजे त्याच्यामध्ये किती पेट्रोल बसणार ती क्षमता. पूर्ण भरल्यानंतर जास्तीत जास्त, पूर्ण जर भरलं तर पूर्ण किती पेट्रोल मावेल, त्याला धारकता म्हणायचं. सोपं आहे. मग याच्यात किती बसतंय? तर पहिल्या टँकर मध्ये बसतंय 590 अनुक्रमे म्हणजे हे पहिलं 1 नंबरचं आणि हे 2 नंबरचं टँकर, असं अनुक्रमे. काय फरक पडत नाही तर अनुक्रमे ना. पहिल्या टँकर मध्ये 590 लिटर तेल आहे, पेट्रोल आहे. पेट्रोलला तेलच म्हणतात, पेट्रोल आहे. 590 लिटर पेट्रोल पहिल्या टँकर मध्ये. दुसऱ्या 630, दुसरी जी टाकी ती लहान आहे थोडीशी म्हणायचं, त्याच्यात कमी बसतं पेट्रोल. किती बसतं? लहान टँकर आहे, छोटस, जरा कमी आहे याच्यापेक्षा. 630 लिटर तेल त्याच्यात मावतं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण भरलेलं. तेवढ्यात ती फुल होते टाकी, पूर्ण होते. पूर्ण भरल्यानंतर 630, त्याला म्हणायचं धारकता. त्याची क्षमता 630 लिटरची. दोन्ही लिटर आहेत. सोपी गोष्ट आहे. हा लिटरच आहे आणि हा लिटर आहे, असं समान असावं लागतं. त्याच्यावर प्रक्रिया करायची असली ना, आपल्याला पुढे सोडवायचं असेल तर समान एकक असावी लागतात. 1 लिटर आहे, दुसरा लिटरच असावा लागतो. ठीक आहे, आहेत ऑलरेडी, ते ऑलरेडी आहेत. मग पुढं काय? सोपं आहे, काही नाही. या 2 संख्यांचा काय काढायचा?
आता आता पाठच सुरू आहे आपला, लसावी मसावी मसावी लसावी. एक तर मसावी काढावं लागेल, मसावी काढावं लागेल, नाहीतर लसावी काढावं लागेल. बरं विचार करू मसावीच का काढायचा आहे. तर सगळ्यांना माहिती झालंय आता, सगळेजण शिकलायत की इथल्या शब्दावरून लक्षात येतं. इथं जो सांगितलेला कमाल शब्द आहे, करेक्ट. कमाल या शब्दाचा अर्थ होतो मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी. तर मोठ्यात मोठी म्हणजे मसावी. मोठ्यात मोठा कमाल. आणि कमाल मोठ्यात मोठ्याचाच काय अर्थ पुढं, महत्तम. महत्तम शब्दाचा अर्थही तसाच होतो. आणि महत्तम हे कशात असतं, मसावीमध्ये असतं. महत्तम. मग महत्तम कशात आहे, वी अशा पद्धतीने. बरं ही झाली, ही टेक्निक होतं आपल्याकडचं ओळखण्याचं. आता खास समजून घ्यायचंय की नेमका मसावी काय प्रकार असतो. या उदाहरणात छान समजतो, नीट ऐका. परत उदाहरण वाचा, छान समजतं, ऐका. 2 पेट्रोल टँकरची धारकता 590 630 लिटर. इथपर्यंत कळलंय. 2 पेट्रोल टँकर आहेत. मग पुढं ऐका. एकाच मापाच्या डब्याने, याचा अर्थ नीट समजून घ्या. एकाच मापाच्या डब्याने त्या दोनही पेट्रोल टँकरची धारकता मोजायची असल्यास, त्या दोनही पेट्रोल टँकरची धारकता मोजायची असल्यास, आता नीट ऐका. एकाच मापाचा डब्बा घ्यायचा एक. कसा डब्बा घ्यायचा, डब्बा कसाही घ्या, तुम्हाला जसा आवडेल तशा आकाराचा एक डब्बा घ्या. एक डब्बा घेतला, एक भांड काय असेल तुमच्या जवळ ते, त्या डब्यानं काय करायचंय, यातलं तेल मोजायचंय. कशातलं, या दोन्ही पेट्रोल टँकर मधलं यातलं जे पेट्रोल आहे ते मोजायचं, पेट्रोल. बर मोजता येईल ना मग काय, कोणताही डब्बा घेतला तर काय फरक पडेल, तसं नाही. नीट ऐका काय येते हे प्रकार. हा प्रकार असा आहे की ज्यावेळेस या डब्यानं आपण तेल मोजायला सुरू करू, या पहिल्या पेट्रोल टँकरचं आतमध्ये असलेलं सगळं 590 लिटर तेल, पेट्रोल जेव्हा मोजायचंय आपल्याला 590 लिटर, तेव्हा हा डब्बा असा पाहिजे आपल्याजवळ की या डब्यानं आपण जर समजा 4 माप टाकली, 4 वेळेस जर डब्बा भरला, या डब्यानं तेल मोजायला सुरू केलं, यातलं एक एक डब्बा भरून बाहेर काढायचं. असं 10 20 30 40 50 वेळेस, जेवढ्या वेळेस तुम्ही या डब्यानं तेल ते मोजताल, मोजायचं संपल्यानंतर शेवटी हा डब्बा अर्धा नाही भरलेला पाहिजे, करेक्ट माप घडायला पाहिजे. एकतर किती डब्बे व्हावेत, लक्षात आलं का. हा असं माप शोधायचं आहे की यानं मोजत असताना करेक्ट समजा 25 माप भरले, 25 डब्बे तेल होतं याच्यात, पण 25 झाल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये थोडं कमी जास्त शिल्लक नाही राहिलं पाहिजे. अर्धा डबा राहिला पुन्हा 25 माप होऊन, किंवा थोडासा कमी इतकं शिल्लक राहिलंय, किंवा थोडं इतकं शिल्लक, असं झालं नाही पाहिजे. याचा अर्थ कळतो का. हे झालं व्यवहारी भाषेत. काय माहिती, आता डबल एकदा सांगतो बघा, समजत आहे का तुम्हाला. या पेट्रोल टँकर आहे ना, हा या टँकर मध्ये जे तेल आहे ते तेल मोजायचंय. पण मोजताना कसं आहे, एक लिटरचं जर माप घेतलं ना आपण, हे 1 लिटरचा डब्बा घेतला 1 लिटर, तर 1 लिटरनं जर समजा 590 लिटर मोजले, 590 वेळा तुम्ही याच्यामध्ये ते माप बुडवायचं आणि बाहेर टाकून द्यायचं, बुडवायचं परत टाकायचं, बुडवून घ्यायचं 1 लिटरचं माप, परत बाहेर टाकायचं. असं किती वेळेस घ्यावं लागेल, 590 वेळेस. बरोबर आहे. 500, ऐका, 590 वेळेस घेतलं. 590 वेळेस जर 1 लिटरच्या मापानं ते जर बाहेर काढलं ते तेल, तर मला सांगा त्याच्यामध्ये काही शिल्लक राहील का, थोडंफार किंचित. कसं राहील, कारण बरोबर 590 लिटर आणि 590 वेळा बाहेर काढल्यावर काहीच शिल्लक राहणार नाही ना. याचा अर्थ कळला का तुम्हाला. पूर्ण भाग गेला, या 590 ला 1 लिटर या मापानं पूर्ण भाग गेला. बघा समजत आहे का ते. आयुष्यात अडचणच नको पुन्हा कधीच.
एकनं जातो, नीट ऐका, एकनं पूर्ण भाग जातो. 1 लिटरचं जर माप घेतलं तर बरोबर तेल शिल्लक राहतंय, किंवा अर्धा डब्बा सुद्धा शिल्लक नाही. एखाद्या मापात अर्धा डब्बाच भरला, आता असं घडत नाही. याचा अर्थ 1ने या संख्येला पूर्ण भाग जातो. असा डब्बा हुडकायचा आहे की शिल्लकही राहिलं नाही पाहिजे आणि जास्तही झालं नाही पाहिजे, बरोबर माप घडले पाहिजेत, असा डब्बा हुडकायचा आहे. 1 लिटरचा तर सोपा, 1 लिटरनं कोणत्या बी या संख्येला भाग जातो, म्हणून 1 लिटरनं बरोबरच भरत असते. पण त्यांनी काय विचारलंय? कमाल मागितलंय. मग 1 पेक्षा मोठा कुणी आहे का असा एखादं माप तयार करण्यासाठी, की ज्या मापानं जर हे मोजलं, ऐका 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 ऐका, बरोबर आहे, ऐका तर माझं ऐका ना माझं, तुम्ही मग ऐकत नाही, ऐकावं लागतं रे, ऐकून घ्यावं लागतं. ऐका, इथं एखादा माप असं शोधा 1 पेक्षा जर त्याच्यापेक्षा मोठा 5 असेल तर बघा ना, 5 नही पूर्ण भाग जातो याला. मग 5 लिटरचं माप घेतल्यास सुद्धा ते बरोबर भरतंय. ही याच्यात शिल्लक काही राहत नाही किंवा अर्ध माप होत नाही तयार कधीच. क्लिअर भाग जातो पूर्ण. किती माप होतील 5 न जर भाग केले तर? 5 लिटरचं माप घेतलं तर किती माप टाकावं लागतील याला? 5 एक 5, भागाकार करा ना यानं. 5 न भाग द्या 590ला. 5 एक 5, 5 एक 5, 4 राहिले. 118 वेळेस जर आपण ते माप बुडवून बाहेर काढलं 5 लिटरचं, तर ही पेट्रोल टँकरची धारकता पूर्ण व्यवस्थित मोजली जाते. न शिल्लक राहता, न कमी जास्त होता. असं. मग 5 सुद्धा आहे. जसं 1 न एवढे माप टाकावं लागले 590, तसं 5 न जर मोजलं तर 118 मापातच होतंय. पण त्यांनी विचारलंय असं काही सांगू नका. 1 म्हणताल, 5 म्हणताल, 2 म्हणताल, 2 नेही जातो याला भाग, समसंख्या म्हणून. पण तसा नका सांगू, कमाल सांगा. कमाल म्हणजे मोठ्यात मोठं एकच माप सांगा आम्हाला. त्या मापाने, त्या डब्याने जर या पेट्रोल टँकरची धारकता मोजली तर बरोबर घडायला पाहिजे. पण आता नीट ऐका, नीट ऐका तनिष्का, 2 मिनिटं कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही. बाकी विचार करू नका, पुन्हा ऐकायला नाही भेटणार डबल. त्यामुळे उदाहरणाचं उत्तर काढायच्या मागे जाऊ नका. माझ्या सोबत चला, मला जेवढं पाहिजे तेवढंच द्या, म्हणजे परफेक्ट समजायला सुरू होत आहे. ऐका, इथं असं पाहिजे, असा डब्बा शोधायचा आहे की मोठ्यात मोठा डब्बा. मग आता तसं तर विचार केला तर इथं आणखी मोठा डब्बा मग तुम्ही किती घेऊ शकता एकासाठी. तसं नाही, असं दोन्हीलाही त्याच मापानं हे केलं पाहिजे. त्याच मापानं जर दोन्हीकडची धारकता मोजली तर इथं सुद्धा तसंच घडलं पाहिजे. या 5 न बघा इकडेही बरोबर पूर्ण भाग जातो आणि या 5 ने इकडे पूर्ण. म्हणजे 5 लिटरचा डबा घेतला तर याच्यातही मोजमाप केलं तर शिल्लक राहणार नाही. म्हणजे कसं, की ऐका, 5 लिटरचा डबा घेतला, यातलं सगळं तेल बाहेर काढलं, आणि सर आता कसं एक डबा भरतही नाही, शेवटी थोडंसं शिल्लक राहिलंय. असं कधी होतं माहित आहे का? जर का पूर्ण भाग न जाणारी संख्या घेतली तर. हा, तुम्ही 3 न भाग देऊन द्या. 3 लिटरचा डब्बा घेतला, काय होणार? काहीतरी माप पूर्ण होणार याच्यातले, आणि तेवढे माप पूर्ण झाले की मग शिल्लक तरी थोडंफार शिल्लक राहणार. अर्धा डब्बा काहीतरी थोडंसं शिल्लक राहणार याच्यात तेल, आणि ते अर्ध किंवा थोडंसं शिल्लक राहिलेलं तसं नकोय. ठीक आहे, तसं नाही मोजलं पाहिजे. मोजलं तर शिल्लक अजिबात नाही राहायला पाहिजे, एकदम करेक्ट भरलं पाहिजे. त्याला म्हणतात पूर्ण भाग जाणं. काय म्हणतात त्याला? पूर्ण भाग जाणारी संख्या शोधायची. कुणाला? इकडही असा जो डब्बा आहे ना, त्याचं माप एवढं असलं पाहिजे, ते एवढ्या लिटरचं असलं पाहिजे की त्या लिटरनं इथंही पूर्ण भाग गेला पाहिजे आणि इथंही. पण तशा भरपूर संख्या आहेत, मग त्याच्यातली कोणती पाहिजे? कमाल. आणि त्यातली कमाल संख्या अशी पूर्ण भाग जाणारी, दोन्हीकडे पूर्ण भाग जाणारी जर कमाल संख्या शोधायची असेल तर त्याला गणिताच्या भाषेत नाव आहे मसावी. त्याचं नाव आहे मसावी. लक्षात येत आहे का? त्याला मसावी म्हणतात. असा डब्बा शोधायचा ना, हा जो डब्बा शोधायचा असतो ना, असं डब्बा, असं माप, अशा मापाचा डब्बा शोधायचा आहे की जास्तीत जास्त तो डब्बा मोठा असला पाहिजे, मोठा. पण त्यानं जर माप तयार केले, त्यानं जर पेट्रोल जर मोजलं, पाणी मोजलं, काही मोजा तुम्ही, तर या पहिल्या टँकर मधलं आणि दुसऱ्या टँकर मधलं तेल एकदम करेक्ट मोजलं जातंय.
अर्ध, थोडं, पाव, थोडंसंच राहिलंय, असं झालंय, थोडं जास्तच झालंय, असं होत नाही. करेक्ट मोजता येतं. 5 डब्बे होतील नाही तर 6 होतील. 5.5 डब्बे झाले सर, नाही चालत. पूर्ण भाग गेला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला पाठीमागे एकदा बोललो होतो, हा जो पाठ आहे ना, लसावी मसावी हा जो पाठ आहे ना, हा पाठ पूर्ण भाग जाणाऱ्या भागाकारावर आधारित आहे. 2 भाग सांगितले होते मी. आपल्या नवोदयच्या पुस्तकात 2 प्रकारचा अभ्यासक्रम आहे. कोणता कोणता? एक अपूर्ण भाग जाणारा, ज्याच्यात बाकी शिल्लक राहते, तिथं अपूर्णांक तयार होतो, दशांश अपूर्णांक तयार होतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतो, त्याचे पाठ वेगळे. आणि दुसरं, जिथं पूर्ण भाग जातो तिथं लसावी मसावी, पूर्ण संख्यांवरच्या मूलभूत क्रिया, ठीक आहे नाही, लसावी मसावी, मूळ अवयव, हे घटक जे आहेत ते बाकी शून्य येते, पूर्ण भाग जातो, या कन्सेप्टवर आधारित आहेत. भागाकाराचे 2 प्रकार, त्याच्यावर 2 पद्धतीचा सिलेबस. बेसिक पाठ 2 पद्धतीमध्ये विभागले गेलेत नवोदय मधले, आणि 11-12च्या पुढचे जे पाठ आहेत ते मग कंबाईन दोन्हीचा एकत्र उपयोग करून नंतर पुन्हा ते पुढे व्यवहारात उपयोग आहे. अशा पद्धतीचा सिलेबस आहे नवोदयचा. आता इथं लक्षात आलं का डब्बा कसा? आता शेवटी आता नीट आहे का, संपला. लक्ष द्या, कन्सेप्ट संपली. जो समजलं ज्यांना ते भाग्यवान आहेत, नाही समजलं तरी काळजी करू नका, उत्तर काढता येतं तुम्हाला, पण एक खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न या उदाहरण. आता नीट आहे का, असं माप शोधायचंय, त्याचं एवढंच हे असलं पाहिजे काय, तो किती लिटरचा आहे तिथं जी संख्या घ्यायची आपल्याला 5, 7, 10, ती लिटरची जी संख्या, ती जी संख्या घेणार आहे त्या संख्येनं यालाही आणि यालाही पूर्ण भाग गेला पाहिजे, पण ही संख्या मोठ्यात मोठी असली पाहिजे कमाल. म्हणून हा कसा आहे, हे माप काढण्यासाठी आपल्याला या 2 संख्यांचा काय काढावा लागतो, मसावी काढायचा आहे. आणि मग आता आपण या पाठातल्या दिलेल्या संख्यांचा मसावी काढायला सुरू करू. 590चा आणि 630चा. इथून उदाहरण सुरू झालं सोडवायला. इथून माग उदाहरणाची माहिती पाहिली होती. चला काढा बरं, आता मसावी काढायचा आहे, काढून घ्या. ऐका, इथं लिहा, कमाल या शब्दाचा अर्थ होतो मोठ्यात मोठा, किंवा डायरेक्ट आता माहित झालंय कमाल वरून समजतं, कमाल म्हणजे सर्वात मोठा, सर्वात मोठा, मोठ्यात मोठा, सर्वात मोठा. आणि त्याच्यामुळे इथं काढायचं आपल्याला उदाहरणात मसावी. एवढं जरी बस झालं, एवढंच माहित झालं तरी हा, याच्यावरूनही समजतं, याच्यावरून उदाहरण सुटतं, बस होतं एवढं. घ्या पुढं. कसं सोडवणार, 2 पेट्रोल टँकर, 590 लिटर आणि 630 लिटरचा मसावी काढा. काय करावं लागते, ते अवयव पाडावं लागतील ना अगोदर. कसा काढणार आहे त्याचा मसावी? पर्यायातली सगळ्यात मोठी संख्या बघितली तरी चालतं, भाग जाणारी. पर्यायामध्ये जी सगळ्यात मोठी संख्या आहे भाग जाणारी, तेवढी जरी शोधली तरी चालतं, तरी उत्तर येतं बरोबर. नियमानुसारच जायचं असेल तर अशा पद्धतीने मूळ अवयव पाडायचे. मूळ अवयव पाडून जे काय ते सामायिक अवयव भेटतील, त्या सामायिक अवयवांचा गुणाकार करा, झालं, त्या पद्धतीने उत्तर सापडतं. ठीक आहे, हा घ्या, सांगा कोणाकोणाचा मसावी काढायचा आहे. 590 आणि 600. 590 एक संख्या आहे, एक टँकरचं धारकता आहे तेवढी, त्याच्यामध्ये तेवढं तेल आहे. दुसऱ्यात 630 आहे, आणि हे एवढं तेल मोजायचं, एवढं पेट्रोल मोजायचं आहे, म्हणून यांचं आपल्याला मसावी काढायचं आहे. मसावीसाठी काय करावं लागतात, फक्त सामायिक अवयव, फक्त सामायिक अवयव शोधायचे, बरोबर आहे, लक्षात आहे ना. आता ते काय सांगायची गरज नाही, ते आपण खूप दिवसापासून शिकलो. सामायिक अवयव, फक्त सामायिक अवयव शोधा. सांगा कोणते. 2 ने विचार करा, भाग जातो का. सगळ्यात पहिली मूळ संख्या, मूळ अवयव पाडायचेत म्हणजे सगळ्यात पहिली मूळ संख्या 2 आहे, नंतर 3 आहे, 5 आणि 7, यातली पहिली सगळ्यात लहान न बघा अगोदर भाग जातो का 2 ने. तर ही संख्या दोन्ही समसंख्या आहेत का, या संख्येचा शेवटचा अंक सम अंक आहे, म्हणून 2 ने भाग जातो, म्हणून 2 ने भाग द्यायचा दोन्ही संख्यांना. इथून जर 2 ने भाग दिला दोन्ही संख्यांना तर काय शिल्लक राहतो, 2 ने भाग दिल्यावर इथं 2 दोन्ही 4, एक शिल्लक राहिला, 2 9 18,
एक शिल्लक राहिला आणि बेपंचे 10. बरोबर आहे का? एवढं येत आहे का? हा चला पुढचं सांगा इथं. बेत्रिक 6, बे एक बे आणि बेपंचे 10 एवढं येतं. करेक्ट. हा पुढं आता 2 ने नाही 3 ने जातो का? 9 2 11, 11 आणि 5 नाही जात. आता डायरेक्ट शेवटी 5 हा अंक दिसतो म्हणून शेवटी 5 दिसल्या समजलं पाहिजे. एवढे आता व्यवस्थित अभ्यास पाहिजे. दिसताच लक्षात येतंय की शेवटी 5 आहे, इथंही शेवटी 5 आहे. ज्या संख्येचा शेवटचा अंक 5 किंवा 0 आहे तिथं 5 न निशेष भाग जातो. 5 ही आपली मूळ संख्या आहे. ही काय इथं 5 मूळ आहे आपले. असं लिहून काढता काय? इथं किती आलं होतं? बेत्रिक 6, बे एक बे बेपंचे 10 5 आले होते. करेक्ट 5 आहे तिथं. सोडवा बरं आता एकदा. एक तर अवयव पाडायचा, 5 पाडायचं फक्त. 5 ने अवयव पाडायचे. हा 5 ने काय येतं? 5 ने 5 5 25 आणि 5 9 45. करेक्ट. आणि इथं 5 5 30 आणि एक 5 5 त्रिक 15. करेक्ट. छान छान मस्त असं आहे. आणि मग आता काय याच्यामध्ये आता बघा बरं पुढे या मूळ संख्या आली असेल खाली. आता 53 59 53 59 ही नाही मूळ. हा पण मसावीमध्ये आपल्याला सगळ्या अवयवाची गरज नाही. आपल्याला फक्त सामायिकच पाहिजे. एवढाच सामायिक आहे का? तर इथे एक मूळ संख्या आली. 59 ही मूळ संख्या आहे. बघा मूळ संख्येचा खूप फायदा आहे म्हणून क्लिअर पाठ पाहिजेत मूळ संख्या. हा एवढेच भेटतात सामायिक अवयव. 2 आणि 5 सामायिक अवयवांचा फक्त गुणाकार करा म्हणजे तो झाला मसावी. इथं मसावी लिहितो आता मी. तुम्ही सांगा मला तो काय येतो तो. गुणाकार करा दोघांचा. मसावी बरोबर 2 गुणिले 5 बरोबर. मसावी किती आला? बरोबर आला 10 लिटर. लिटरचा मसावी काढला म्हणून 10 लिटर आला. आणि 10 लिटरचं काय करावं लागेल सांगा बरं? 10 लिटरचा डब्बा बनवावा लागेल. माप 10 लिटरचं घ्यावं लागेल. कमाल माप 10 लिटरचं घेतलं. 10 लिटरचा डब्बा घेतला की काय होणार? 10 लिटरच्या डब्यानं त्या 10 लिटरच्या डब्यानं जर मोजलं तर करेक्ट याचे काहीतरी माप घडतील. किती घडतील? इथं असतं ते. एवढे येत असतात माप आणि एवढी एक माप तयार होतात. बस एवढे माप तयार होतील. पण एकदा तेवढे माप भरल्यानंतर अर्धा पाव असा काही शिल्लक राहणार नाही. कारण 10 ही पूर्ण भाग जाणारी सगळ्यात मोठी संख्या. इथे एक वाक्य लिहा शेवटी. काय वाक्य लिहायचंय आपल्याला? डब्याची कमाल धारकता 10 लिटर असावी. म्हणून डब्याची कमाल धारकता बघा थोडंफार जरी समजलं ना आजच्या सांगितलेल्या कन्सेप्ट मधलं बऱ्यापैकी मसावीची कन्सेप्ट समजते. पुढं व्यवहारात कुठेही उपयोग करता येईल तुम्हाला याचा. धारकता कमाल धारकता 10 लिटर असावी. पर्याय क्रमांक किती रे? पर्याय क्रमांक बी. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी सर. बरं बी तर बी लिहा बरं. लिहून घ्या एवढं उदाहरण. आता सगळ्यांनी लिहून घ्या उदाहरण. हे उदाहरण लिहून घ्या सगळ्यांनी. सोडीलंय सगळ्यांनी. बरं ठीक आहे. मी थांबतो. हा असं चला लिहा. थांबलो. मी कुठं नाही जाणार. मी इथं थांबणार आहे. लिहा भरपूर चांगलं लिहून घ्या. असं असतं हे. असेच पुढे उदाहरण आहेत तुम्हाला. हो काल सोडवलं होतं तो. असेच पुढे उदाहरण आहेत मयुरी. कोणते त्या पाठात सेम कन्सेप्टवर. टेपची लांबी किती असावी? जास्तीत जास्त टेपची लांबी किती असावी? काठीची लांबी किती असावी? असे उदाहरण आहेत बघा याच्यावर. सेम इथं जसं त्या डब्याचं माप किती असावं असं विचारलंय तसं. एखादा अंतर मोजायचे, 2 अंतर मोजायचे. मग त्याच्यामध्ये किती लांबीचा टेप घेतल्यावर बरोबर माप घडतील. असा प्रकार आहे. याला म्हणतात
हा आहे ना. हा त्यावेळेस घेतलं होतं का मसावीमध्ये घेतलं होतं आपण. ते मीटर आहे, मीटरचे सेंटीमीटर बरोबर. झालं मग मसावीची कन्सेप्ट इथं क्लिअर होते. आता पुढचं ते आपण जे आहे सिरियल नुसार 5.2 ला सुरुवात करू. स्वाध्याय 5.2 यानंतर स्वाध्याय 5.2 काय झालं? आहेत ना, आहेत उदाहरणं भरपूर आहेत. परीक्षेमध्ये कसंही उदाहरण टाकतात असं. पण हे तुम्हाला ह्याचा जर अर्थ समजला तर ते कोणतंही उदाहरण येऊ द्या, शब्द बदलून तुम्ही सोडू शकता. कोणतंही येऊ द्या. ती साधी गोष्ट तर कमाल या शब्दावरच तुम्हाला ते कंप्लीट होऊन जातं. जास्तीत जास्त मोठ्यात मोठी कमाल ही शब्द पाहिला की मसावी म्हणून कळतं. तरीही आणखी परफेक्ट म्हणलं तर असं समजून घेतलं की आणखी काही जर नवीन पॅटर्न वापरला तर सोपं होऊन जाईल. त्या 3 डॉटचा अर्थ असतो ते चिन्ह आहे. चिन्ह कसं तुम्ही अधिकचं चिन्ह कसं लिहिता? इथं असं कसं असतं अधिकचं प्लसचं चिन्ह लिहिता का तुम्ही? प्लसचं चिन्ह जसं लिहिता ना तसं ते एक चिन्ह आहे. कशाचं? म्हणून. म्हणून काय म्हणून? म्हणून म्हणजे एवढं सगळं पाहिलंय म्हणून सांगतो आम्ही काय उत्तर 10 येतं म्हणून असं शेवटी ते म्हणूनचं चिन्ह आहे. म्हणून शब्द लिहिण्याऐवजी ते 3 टिंब दिलेले असतात. सोप्या गोष्टी त्याला म्हणून म्हणतात. आणि तेच जर उलट काढलं ना असं उलट तयार केलं ना त्याला कारण म्हणतात. बिकॉज ते उलट जर तयार केलं कारण जिथं कारण शब्द लिहायचा आहे तिथं असं लिहिलं तर चालतं. चिन्ह आहेत ते याला कारण म्हणतात. कारण कारणे द्या प्रश्न असतो ना तसं कारण. कारण की मी गावाला गेलो होतो. कारण सांगतो ना आपण तसं. झालं घ्या 5.2 मधलं पहिलं उदाहरण. ज्याचं राहिलंय त्यानं सांगा. कोणाचं राहिलंय पटकन लिहा. थोडं 2-3 तर स्टेप आहेत. थोडं फास्ट लिहा म्हणजे भरपूर सिलेबस होतो आपल्याला. आता पुढे जायला पाहिजे. बरेच दिवस झाले आता आपण लसाई मसाई वगैरे. चला पॅटर्न चेंज होतो. आता पूर्ण भाग जाणाऱ्या पाठात आहेत आपण. आता अपूर्ण भाग जाणाऱ्या पाठात जायचंय पुढं. तिथं दशांश अपूर्णांक तयार होतो तिथं. काय झालं? काय म्हणला? तिसरं नाही. तिसरं घेतलंय काल. ते हे राहिले आता 5.2 मधलं पहिलं उदाहरण घ्यायचंय. चला लिहा 5.2 मधलं पहिलं घ्या. 5.2 मधलं पहिलं कायतलं 5वर राहिलंय तर दुसरी संख्या कोणती राहिलेलं तुम्ही लिहू शकता नंतरही. तुम्हाला पीडीएफ येते ना. आताच लिहून घेतलं पाहिजे असं काही नाही. एक क्लास झाला की 5 मिनिटात तर पीडीएफ येते तुमच्या समोर. तुम्ही व्यवस्थित फेर रजिस्टर मध्ये लिहून घेऊ शकता. काय काळजी करा. समजून घेत जा क्लासमध्ये फक्त. छान लिहा कोण राहिले ते पटकन. किती मिनिटं? 38 मिनिट झाले का? खूप वेळ जाते. हा पण जाऊ दे एकदा मसावीचा विषय मिटला असं केलं. आता काय समजून घ्यायची गरज नाही. आता डायरेक्ट सोडवायची पुढचे उदाहरणं. संपल्या कन्सेप्ट याच्यातले. आता 5.2 मधलं पहिलं उदाहरण. 5.2 मधलं पहिलं उदाहरण लिहा. 5.2 मधलं पहिलं उदाहरण लिहायला सुरू करा. स्वाध्याय 5.2 हेडिंग टाका बरं. आता इथं लिहा असं स्वाध्याय 5.2. हा त्यातलं पहिलं उदाहरण सांगा. वाचा एक जणांना कोणतरी. हा थांबा आता एक जण. तसं नाही आज सगळ्यांनी गोंधळ करा नाही. स्वराली वाचायली ना.
बंद माईक, सगळे माईक बंद. बंद. तसं बाजार होईल ना आपला. हा बोल स्वराले. 2 गुणिले 3. 2 गुण किती वय रे पहिलं उदाहरण आहे ना. हो. पहिलं इथं 1 नंबर टाका असा सांगा. 2 गुणिले 3 गुणिले 5 हा आणि आणि 3 गुणिले 5 3 गुणिले 5 गुणिले 7 7 गुणिले 7 यांचा लसावी किती. हो. लसावी किती. ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे. ओके 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 सोडवा बरं. सोडवा ना. आता अवयव पाडायची सुद्धा गरज ठेवली नाही का. अवयव सुद्धा ऑलरेडी तुम्हाला पाडून दिलेत. हा 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 उत्तर काय म्हणता. कसे अवयव शोधावे लागतात सांगा ना. सामायिक आणि असामायिक. मसावीचा अर्थ होतो सामायिक अवयव, असामायिक अवयव, असे अवयव. चला मग शोधा त्यातले सामायिक आणि असामायिक अवयव सगळेच एकत्र करा. सामायिक अवयव येतात आणि 2 गुणिले 7 असामायिक अवयव येतात. बघा बघा सगळ्यांनी मिळून तयार करा. आणि मग पर्यायामध्ये काय गुणाकार करायला सांगितलाय का. नाही नुसते ते लिहायचे. जसं अवयव इथं संख्या नाही दिल्या, इथं जसं अवयव लिहिलेत तसं सामायिक आणि असामायिक अवयव तुम्हाला लिहायचेत कंटिन्यू, फक्त एका पुढे एक. आणि तोच पर्याय मी काय म्हणलं, उदाहरणाचं उत्तर स्टेप मध्ये सुद्धा असू शकतं. आणि प्रश्न सुद्धा स्टेप पासूनच सुरू केलाय. संख्या दिल्यात का नाही. काय दिलंय अवयव पाडून दिले आयते. आणि मग काय आयतं सोडवायचंय ना त्याला काय. सर माझं उत्तर 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले याचे पर्याय सुद्धा कसे दिलेत बघा ना. काय पर्याय रे पहिला. 3 दुसरा 5 हा आणि चौथा डी पर्याय काय. 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 इथं सगळेच घेतलेत. इथं काय केलं हे लिहिले, शेवटच्या पर्यायात हे लिहिले आणि हे इथले सगळेच लिहिले. पण असं चालतं का. असं नाही चालत. काय होतंय यातले सामायिक आहेत ना, यातले सामायिक अगोदर लिहावे लागतात. हा 2 आहे पण 2 एकीकडेच आहे. सामायिक कोण आहे त्याला कट करू आपण. इथं 3 एक सामायिक आहे आणि 3 एक सामायिक आहे. इथं 5 एक आहे आणि इथं 5 एक आहे. मग शिल्लक राहिलेला कोण आहे. पहिला 2 इथं असामायिक. सामायिक मधले कोण 3 आणि 5 एकदाच लिहायचे. ते दोनदा लिहिता येत नसेल म्हणून तर कट केले आपण. आणि राहिला तिकडे एकटा राहिलेला शेवटी 7, तो 7 एक असं. आणि यांच्यामध्ये गुणाकारात चिन्ह असं यायला पाहिजे सामायिक आणि असामायिक. यातले हे 2 झाले सामायिक, हे झाले सामायिक. आणि हे 2 आणि 7 काय झाले असामायिक. यांचा गुणाकार म्हणजे काय असतो लसावी. आणि हे असं उदाहरण आहे. मग आता कोणता पर्याय असा असेल आपण शोधलाय तसा पर्याय कोणता आहे. हा पर्याय कोणता आहे. हा पर्याय सी आहे फक्त. बरोबर करेक्ट. सी पर्याय क्रमांक उत्तर आहे याचं. म्हणून हे नाही याच्यात डबल आले. सामायिक जे आहेत ते डबल लिहायचे नसतात, ते एकदाच लिहावं लागतं. त्यांनी काय केलं इथलाही 3 लिहिला आणि इथलाही 3 लिहिला, तसं नसतं चालत.
आणि इथं इथं फक्त सामायिक आहेत हे दोघ जण. याला काय म्हणावं लागेल मग? मसावी विचारला असता तर हा मसावी, मसावी जर विचारला असता तर हे उत्तर आलं असतं मसावीचं. पण आपल्याला विचारलाय लसावी म्हणून उत्तर आहे सी, हा लसावी. कळलं का? ठीक आहे. ठीक हा असे टाकलेले तुम्हाला दोन्ही परीक्षेला मागचं असं प्रश्न टाकलाय मी. दोन्ही परीक्षांना तयार करून पण जशाच तसा नाही असं. न समजलं कोणाला समजलं नाही? श्लोक दिवटे. लसावी काय? लसावी कशाला म्हणतात सांगा बरं? लसावीची व्याख्या सांगा. सामायिक अवयवांना लघुत्तम सामायिक. पण जेव्हा अवयव पाडत होतो तेव्हा आपण कसले अवयव घ्यायचो त्याच्यामध्ये? कोणते अवयव घ्यायचो? मध्ये बोल नका, मध्ये बोल नका, ते श्लोकला बोलू द्या. मध्ये बोल नका, दुसऱ्या कोणी माईक ऑन करू नका. मग सामायिक अवयव शोध ना, यातले सामायिक अवयव सांग ना कोणते ते. मग हे 3 आणि 5 झाले ना सामायिक. हा मग झालं की, समजलंय वाटतं की. का दुसरंच उत्तर द्यायलाय? समजलं एकाला नाही सांगतोय एक जण. श्लोक आडसूळ सांगतोय, समजलं नाही श्लोक दिवटेला. कसर बाबा थांब ना थोडा. श्लोक दिवटे बोला. काय समजलं नाही सांगा आता, याच्यात एक्झॅक्ट सांग. मला यातले सामायिक अवयव सांग ना फक्त तो. चला ओके, तुझ्या मनावर लिहितो मी. हा 3 गुणिले 5 सामायिक. असामायिक सांग आता. झालं. मग ही असं असं एवढ्या संख्या असणारा शोध कुठे आहेत ते पर्यायात? कुठे आहे असं? मग सीच उत्तर आहे. मी तीच केलं, काहीच नाही केलं. मी फक्त काय केलं, याला सिरियलनं लिहिलं फक्त. गुणाकारामध्ये कसं आहे, सगळ्यात लहान सुरुवातीला, नंतर 3 लिहिला, नंतर 5, नंतर 7 क्रमाने लिहिलं, चढत्या क्रमाने थोडस. एवढंच केलं होतं मी. कळलं का आता? हे सारखं इथल्या आणि इथल्या संख्या सारख्यात का नाही श्लोक? मग तेच उत्तर आहे ना, दुसरीकडे कुठं सापडेल उत्तर? तेच उत्तर. बघ समजतंय का? उदाहरण लिहायचं ना तुम्हाला, एवढे लिहायचे फक्त. हे सामायिक आणि असामायिक लिहा ना, मी सांगितलेलं असं. सामायिक कोणते तर असं लिहिलं तरी चालेल. याच्या खाली नाव लिहा सामायिक, याच्या खाली लिहा असामायिक, आणि हे असं लिहून याचं उत्तर दाखवा, पर्याय क्रमांक सी उत्तर. झालं, एवढंच लिहायचं. याच्यात काही सोडवायची गरज नाही जास्त, काय नाही समजतं तुम्हाला. आणि आता तेवढं कळायलाच पाहिजे. आता पुढे आलो आपण, खूप पुढे आलेलो, तुम्हाला समजायला पाहिजे. खूप दिवस 15 दिवस सराव झाला ना आता, 15 दिवसापेक्षा जास्त. तुम्हाला ही सोप्या गोष्टी तर यायलाच पाहिजे. आता काय मी व्यवस्थित लिहिण्याची गरज नाही. कुणाला समजलं नाही अजून? समर्थ डोकेला. कसं काय रे, एवढं सोपं समजत नाही. चला एक आयडिया सांगतो याच्यासाठी. चला, नाहीच समजत तुम्हाला म्हणल्यावर काय इलाज? तुम्ही अभ्यास बी करत नाही, याचा अर्थ असा होतो. घरी तुमचा काहीच अभ्यास नाही, असं समजून घ्या. ऐका, इथं 2 गुणिले 3 गुणिले 5 हे एका संख्येचे अवयव पाडलेत, बरोबर? आणि दुसऱ्या संख्येचे अवयव इथं दिलेत काय? 3 गुणिले 5 गुणिले 7. 3 गुणिले 5 गुणिले 7. आणि मग आता यातले आपण 2 वेगळ्या वेगळ्या अवयवामधले सामायिक अवयव घ्यायचो ना अगोदर. ते आडवी अवयव कधी पाडत नव्हतं आपण. आडवी एक अवयव पाडायची पद्धत असते, ते आता असं येतं. ते आपले अवयव कसे यायचे? उभे यायचे. इकडं उभ्या संख्या आणि इकडं उभ्या, आणि त्यातले सामायिक अवयव आपण शोधायचं. काय आडवे असले तरी काय अडचण नाही. आता यातले सामायिक सांगा कोण आहेत ते सामायिक अवयव? 2 आहेत ना. इथं 2 संख्यांची वेगळे वेगळे अवयव. इकडे एक अवयव पाडलेले आहेत आणि इकडे एक अवयव. यातले सामायिक सांगा. सामायिक कोण आहे? समर्थ डोके सामायिक कोण आहे? मध्ये बोल नको, थांब 1 मिनिट. समर्थ कुठं आहे 3? कुठं आहे 3? हा 3 इथंही आहे आणि इथंही आहे. सामायिक झाला का नाही? मग तो सामायिक असेल तर एकदाच लिहावा लागतो 3. आणि आणखी एक आहे सामायिक, इथं 5, इथं 5, तो एकदा 5.
आता राहिलेले असामायिक सुद्धा असतात. कशामध्ये? लसावीमध्ये. असामायिक सांगा आता. आता एकदाच समजून घ्या, पुन्हा सांगणार नाही. ज्यांना पुन्हा समजून घ्यायचंय त्यांनी नंतर क्लास झाल्यावर थांबायचं. नीट ऐका. असामायिक मध्ये हा 2 आहे, कारण इकडे 2 नाही. मग 2 लिहिला इथं. आणि इथं 7 आहे, जो 7 याच्याकडे नाही, म्हणून इथं 7 एक लिहिला. हे मिळून झाले, एवढे मिळून झाले हे सामायिक आणि असामायिक. पण सामायिक आणि असामायिक मध्ये दोघांमध्ये आणखी गुणाकाराचं चिन्ह दिलं की या सगळ्यांना मिळून म्हणतात लसावी. लसावी म्हणतात. आणि मग लसावी जर हा असेल तर मग ह्या संख्या कुठं आल्यात पर्यायात शोधा. वाटलं तर त्याला चढत्या क्रमाने लिहा, चांगलं, म्हणजे त्यांनी सुद्धा तसं लिहून दिलंय. सगळ्यात लहान यातला 2 सुरुवातीला लिहिला, नंतर 3 लिहिला, नंतर 5 एक आहे आणि नंतर 7 आहे. चढत्या क्रमाने लिहिलं आणि हा पर्याय क्रमांक कुठं आहे? सी मध्ये आहे. बघा आता एवढं म्हणल्यावर समजा याच्यापेक्षा जास्त मग काहीच नाही करता येणार. एवढं आलंच पाहिजे. आता नाही बघता येणार. फोटो पाठव मला. कसं येईल काय फरक पडत नाही, पण समजलं पाहिजे. आपल्याला लिहिण्यावर मार्क नाही नवोदयला तसं तर. ज्याला समजलं नाही त्यांनी शेवटी थांबायचं. पुढचं उदाहरण घ्या. नेक्स्ट उदाहरण. न समजण्याचं कारण तुमचा अभ्यास आहे आजपर्यंतचा. किती सराव केला त्याच्यावर डिपेंड आहे. हा नाही काही नाही झालं लिहायचं, ते काहीच नाही, एवढंच लिहायचं होतं मागचं, फक्त ते एक एवढं वरचं लिहून दिलेलं एवढंच वाक्य, एवढीच ओळ लिहायची फक्त. इथं हे आता कशाला लिहायला लागला परत? मागाशी लिहिलेलं असेल ना जवळ तुझ्या, हे कशाला डबल लिहितो आणखी? पहिल्यांदा लिहिलंय तेच बस झालं, काय गरज नाही लिहायची. आता पीडीएफ मध्ये पाहून लिहा. चला एक प्रश्न थोडी स्पीड आली पाहिजे. एवढ्या दिवस त्यासाठी दिलेले आहेत तुम्हाला, तुम्ही घरी सराव करायला पाहिजे. तुम्ही म्हणता नाही समजलं अजून, तसं नाही चालत. 24, 36 आणि 42 यांचा लसावी काढा. लिहा पुढचा प्रश्न, 2 नंबरचा प्रश्न. 24, 36 आणि 24, 36 आणि तो का प्रश्न होता का? पण तरी समजलं नाही म्हणता, मग नाही मग फायदा त्याचा. 42 यांचा लसावी आहे. सर ऑप्शन सी 504. चला काढा यांचा लसावी पटकन. 504. ऑप्शन नंबर सी 504. सर सी 504. चला अवयव पाडा पटापट. 504. सगळे कसे काढणार? सामायिक अवयव पाडायचे का? 504. सर 504. बर 504. ठीक आहे, सोडवा बरं. किती अवयव पडतात? भरपूर पडतात काही की. मग बर सोडवा तुम्ही सोडवा अगोदर. हा लिहा संख्या. चला अशा लिहून घ्या. इथं 24 लिहा, इथं 36 लिहा, इथं 42 लिहा आणि यांचे अवयव पाडा. 2 ने भाग जातो. सर्वात लहान संख्या 2. 2 ने भाग दिला तर उत्तर राहतं इथं 504. हा इथं राहतात 12, इथं आहे 18 आणि इथं येतं 21. ते कसं येतं तुम्ही शोधा. आता ते सांगण्याची गरज नाही. नंतर परत 2 ने भाग जातो का? नाही जाणार. सामायिक अवयव फक्त शोधायचा आहे. मग 2 ने नाही 3 ने जातो. आता मग 3 लिहिला, 3 ने भाग दिला. हा 3 ने भाग दिल्यावर 3 चौक 12, 3 सका 18, 3 7 21.
मग आता आणखी एक राहिला सामायिक मध्ये. आता थोडा असामायिक मध्ये, मग या दोघात 2 ने जातो फक्त. आता असामायिक सुरू झाली पण आता, म्हणून रंग बदलला मी. इथं लिहिला 2 ने. इथं चूक होते बघा, हे येत नाही बऱ्याच जणांना, आणि ते इथून डायरेक्ट ह्याला असामायिक मध्ये घेतात, मोजतात, लसावी वाढतो, पुन्हा दुप्पट होतो, 504च्या दुप्पट दाखवतो ते, आणि तिथं चूक होते सगळ्यांची. इथं 2, इथं आला 3. चेंज करू आपण रंग. हा 2 2 4 बेत्रिक 6 आणि हे 7 जसे तसे, याच्यात बदल करायचा नाही. मग आता आले बघा, हे सगळे मुळ आले. आता इथं ठेवले असामायिक तरी चालतं, असंच ठेवलं तरी. हे असामायिक झाले आणि हे सामायिक झाले, हे सामायिक आहेत. आता चालतंय, आता चालतंय. इथं जर ठेवलं असतं का मग चुकलं असतं तुमचं. इथं ठेवल्यावर इथंच थांबला असतात. तर का इथं दोघांमध्ये एक सामायिक सापडला ना, कामापुरता छोटा सामायिक म्हणायचा, तो खरा सामायिक नाही. अरे सॉरी हा, इथं एक प्रॉब्लेम आहे. एवढेच सामायिक आहेत, नाही तर मसावी चुकल. एवढेच सामायिक आहेत. हा कसा आहे, हा दोघातला सामायिक आहे, पण तो असामायिक मध्येच आला. सर 504 उत्तर येत आहे. चला करा गुणाकार यांचा सगळ्यांचा. 504 लसावी 7 गुणिले 3 बरोबर 21. 21 गुणिले 2 बरोबर 42. 42 गुणिले 42 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 84. 84 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 2252. 2 हो बरोबर. 52 मल्टिप्लाय बाय 2 ठीक आहे 504. ठीक आहे ठीक आहे. 2 गुणवले 3 गुणवले 7, हे बघा कळतंय का ते. कुठले लिहिल्यात अगोदर? अगोदर लिहिले हे तिघजण, 2 गुणवले 3 गुणवले 2 इथपर्यंत, आणि नंतर हे खालचे तिघजण लिहिले 2 3 7, 2 3 7, 2 3 7 लिहिले. 504 येतोय. चला गुणाकार करा यांचा सगळ्यांचा. 504 2 टप्प्यात करा, नाही तर 2 त्रिक 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 आहे का नाही, 12 आलं इथपर्यंत. इथं 2 त्रिक 3 दोन्ही 6, 6 7 42, 42 आलं इथं. आणि करा गुणाकार दोनदा, अजून एकदा करा आता. 12 दोन्ही, या 12 ने इथं गुणाकार करायचा. 12 दोन्ही 24. हे माईक वाजायला, एक माईक बंद करतो. आदित्य, आर्यन का माईक वाजायला? आर्यन आर्यन काय चाललंय, भेट नाही लय दिवस. 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24, हातचे आले 2, करा गुणाकार तो. 12 चोक 48 आणि 2 50, असं व्यवस्थित करायचा. 504 झाला. काय रे? लसावी. लसावी लसावी ठीक आहे, लिहा मग. ठीक आहे, ज्यांचं 504 आलं त्यांचं एकदम बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी. हो 504 येतो सर. 504 येतो ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी लिहा. ठीक आहे, समजलं का? बघा, हे समजलं का म्हणायचं सुद्धा नाही गरज आता, कारण हे यायला पाहिजे, हे यायलाच पाहिजे तुम्हाला असं. कारण याच्यावर आता जवळजवळ खूप दिवस झाले, खूप सराव झालाय. तुम्ही अभ्यास करताय घरी, तुम्हाला येतं हे सगळं. आता दररोज मागचं तुम्ही रिव्हिजन करता, दररोज मागं शिकवलेलं पाठ करता असं. ठीक आहे, 58 मिनिट. आणखी एक हे 3 4 5 आणि 6 नंबरचे जे उदाहरण आहेत, 3 4 5 6, ते चारही उदाहरणं तुम्हाला सोडवता येतात. लसावी गुणवले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार, किंवा 2 संख्याचा गुणाकार बरोबर मसावी गुणवले लसावी, ते त्या सूत्राने हे सुद्धा उदाहरणं सुटतात सगळे. राहिलेले फक्त ते घेतले त्या दिवशी तुम्ही होमवर्क म्हणून सोडवा ते 4 उदाहरणं आज. 3 4 5 6 आणि 5.1 मधलं 5 उदाहरण, एवढं होमवर्क. राहिलेले 2 उदाहरणं याच्यातले उद्या घेऊ, आणि मग काय 5.3 मधले घेऊ. अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ. पाठवतो फोटो पाठवतो मी. ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी एक पुस्तक घ्या नवोदयचं, तरी मी होमवर्क ग्रुपवर पाठवतो, काळजी करू नका. हा बोला, कोणाची काय शंका आहे? नाही, मग तो असामायिक झाला ना. आता असामायिक मध्ये सामायिक फक्त 2च जण भेटले. सामायिक मध्ये कोण भेटला? फक्त 2 आणि 3. तिथून पुढचे असामायिक आहेत. पण असामायिक मध्ये बी काय झालं,
या दोघांनाच भाग जाणारा एक छोटासा सामायिक सापडला. तो असामायिकच असतो, तो मसावीमध्ये येत नाही, पण तरी तो घ्यावा लागतो, म्हणजे लसावी चुकत नाही. हीच तर चूक आहे. म्हणून नसेल असं समजत नसेल तर तुम्ही प्रत्येकाचे वेगळे अवयव पाडा. 24चे वेगळे, 36चे वेगळे, 42चे वेगळे, तिन्हीचे वेगळे वेगळे अवयव पाडा आणि वेगळे वेगळे अवयव पाडल्यानंतर काय करा, काय सांगितले, समजा वेगळे अवयव पाडून त्यातले सामायिक असामायिक शोधान गुणाकार करा, तर बरोबर येतं. इथं जर हे 2 जर नाही काढला तर उत्तर चुकतंय. 504 येत नाही त्याचं उत्तर, 1008 उत्तर येईल त्याचं, चुकतं. मग ते पर्यायात असेल ते सुद्धा असेल 1008. नाही, पर्यायात नाही दिलेलं तुम्हाला, पण चुकतं ते मग तुमचं असं. ठीक आहे, थांबू आपण इथं. बाय सगळ्यांना. Bye, sir. 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 बाय बाय. बोला काय. सर ते स्वाध्याय 5.1 मध्ये पहिला आणि चौथं गणित समजलं नाही. काय झालं म्हणले, काय स्वाध्याय 5.1 मधलं मला 1 व आणि चौथं गणित समजलं नाहीये. 1 व आणि चौथं, मग त्यावेळेस तू नसणार. कोण बोलतय? सृष्टी शिंदे. सृष्टी शिंदे. तू त्यावेळेस नव्हती ना सृष्टी. तू या पाठाला सुरुवातीपासून आहे का तू? नाही, मग नाही, तू विचारही करू नको त्याचा. ते कधी जमणार माहित आहे का, जेव्हा आपण हा पाठ सुरुवात. आणि तुला संध्याकाळच्या बॅचला जॉईन आहे ना तू सृष्टी. तू काळजी करू नको, याला 15 दिवस अगोदर बेसिक कन्सेप्ट शिकावं लागतात आणि तेव्हा येतं ते. तो पाठ तुला रिपीट होईल तिथं, काळजी करू नको. बघितलं होतं पण उत्तरच नाही सापडलं. कशाचं? ते तू सोडून पाहिलंय का? तू शिकवताना होते का ते? चल मी तुला पाठवून देतो ते सोडवलेले उदाहरण, बघू समजतंय का. पण शक्य नाही तेवढं. बघ, तुला ट्राय करून बघ, काय हरकत नाही. घरी मदत जर केली कोणी तर समजून जाईल. देतो पाठवून तुला त्याची PDF. सृष्टी शिंदे मला मेसेज टाक की व्हॉट्सअपला, या उदाहरणाची PDF पाठवा म्हणून. अगर हाय म्हणून मेसेज टाक, मी देतो त्याच्यावर पाठवून बघतो तुला. ओके, बाय. चला. राहिलेले नाही ते मी पाठवतो तेवढे सोडवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. राहिलेले म्हणून नाही, मागं झालेलं सोडवीत जा. पण प्रथमेश, पाठीमागचा सराव करावा लागतो, सरावाशिवाय शक्य नाही. नाहीतर बघा आता, जे उदाहरण ज्या मुलांना सराव नाही केला ना त्यांना हे सुद्धा अवयव पाडतात. नुसते अवयव दिलेले आहे त्या अवयवांचा सुद्धा मसावे काढता येत नाही. बघा, एवढा प्रॉब्लेम येतो. मग याचा अर्थ तुम्ही काहीच करत नाही असा होतो घरी. हे जर उदाहरण सोडवता येत नसेल, समजत नसेल, तर मग आपण काहीच केलं नाही 15 दिवस. फक्त ऐकलं आपण, गाणे ऐकल्यासारखं. असं घडतं. त्यासाठी पाठीमागचा सराव करा, सरावाशिवाय शक्य नाही. तुम्हाला स्वतः आलं पाहिजे ते अगोदर. ठीक आहे, थांबू आपण इथं. बाय सगळ्यांना. नाही, ते समजणार नाही तुला. हे आपला काय सुहास ते शिकायला पहिल्यापासून पाठाला हजर राहावं लागतं. ते लगेच समजत नाही, 1 दिवसात समजत नाही ते. तुला समजून देतो. गेली रे, मी बंद केली ती प्रेझेंटिंग. फोटो पाठवतो मी तुला. प्रेझेंटिंग बंद केली. हा, नाही कळणार. जे नवीन आहेत ना त्यांना समजणार नाही. जे पहिल्या दिवसापासून या पाठाला होते त्यांना समजतं. तुम्हाला समजणार, पण ते नंतर तुम्हाला ज्यावेळेस होईल पहिल्यापासून तेव्हा समजेल. तुम्ही विचार करू नका त्याच्यावर.
तुम्ही रात्रीच्या क्लासमध्ये, कारण पाठाला सुरुवातीपासून एक नियम आहे, क्लासचा एक नियम आहे आपल्या, ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही हजर असता, पहिल्या दिवशी मसावी लसावीला कोणत्याही पाठाला, पहिल्या दिवशीचा पाठ ज्यांनी केला त्यांना शेवटपर्यंत समजतो तो पाठ. जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गायब असतात त्या बेसिक कन्सेप्ट झालेल्या असतात, ते सांगायला नंतर वेळ नसतो, समजत नाही ते तेवढं, आणि एका दिवसात एका मिनिटात सांगणं शक्य नाही. ते पुढे बोला. मंजित काय म्हणतो? मंजित परवाचे टेस्ट मधलं ना 2-3 प्रश्न समजलेच नाही. कोणते? 40, 45 आणि 90 यांचं लसावी पेक्षा किती पट आहे? मग त्याचा मसावी लसावी काढणं किती आला ते सांग मला. मसावी लसावी येतो काढता तुला? मसावी आलता 5 आणि लसावी आलता 360, आणि त्याची पट काढायची असेल तर 5 न जर 360 ला भाग दिला तर त्याचं उत्तर काहीतरी 72 येत होतं. असंच होतं वाटतं बघ मला अंदाजे. आता मी तोंडी सांगायला तुला, माझ्याकडे नाही ते उदाहरण समोर. हॅलो सर. हा सर नका स्वाध्याय 5.1 मधलं नका चौथं उदाहरण मला समजलं नाही. चौथं उदाहरण त्या दिवशी आपण सोडवलं होतं का नाही सोडवलेलं? नो सर, ते पुस्तकात माझे वेगळे आहे, मी सांगू का तुम्हाला? मला पाठवून दे. हा बोल, वाच. व्हॉट्सअपला टाकायचं. असं काही वेगळं उदाहरण असेल जे कळलं नाही असं सांगताना ते मला व्हॉट्सअपला टाकून ठेवत जा. चल बोल आता. हा आयुष. हो. 3 घंटा सकाळी 8:30 वाजता सेम मध्ये एकत्र वेळी टोले देतात. हो. त्या घंटा अनुक्रमे 4, 5 व 6 मिनिटांनी टोले देत असल्यास त्या तिन्ही घंटा पुन्हा किती वाजता एकाच वेळी टोले देतील? चल घे उदाहरण. कशाचं उदाहरण आहे हे सांग. लसावी का मसावी? घंटाचं उदाहरण सांगितलेलं मी. घंटाचं उदाहरण कशाचं आहे? सांगितलं होतं. लसावीचं उदाहरण. चला लसावी काढा. कशाचा? मिनिटांचा लसावी काढा. 4, 5, 6चा लसावी काढा. काढा लसावी. 4, 5, 6चा लसावी काढा. काय असं का करायला रे? लसावी काढा ना नीट. का बरं लसावी काढता येणार तुम्हाला? दाखवू का प्रेझेंटिंग करून? मग लसावी काढायला सोपं आहे ना. ती एका संख्येची पट करत जा, मोठ्या संख्येची फक्त. 120 नसतं रे येत. तीच चूक करायला. आता जे आपण ते कॉमन जी घेतली नाही का, तीच चूक डबल होते का? बरोबर आहे 120. बघा एकदा. हा 60 येतंय का? मला 60 वाटत होतं. मग 4 × 40 आणि 4 × 25 असायला पाहिजे. बरोबर 60 असायला पाहिजे. मग 60 मिनिटाचे किती तास झाले? मग 1 तास पुढे जाणं. 8:30 मधून 1 तास पुढे गेल्यावर 9:30. 9:30. 8:30 मध्ये 1 तास मिळवला. 9:30 झाले. आहे का 9:30 पर्याय? आयुष गोलार, प्रश्न तुझा आहे ना? बघ समजतंय का? सर आम्हाला पर्याय काय आहे ना? पर्याय बी बघ ना, वाच ना त्याच्यामध्ये. सकाळी 9:30 वाजता. सकाळी 9:30 वाजता. मग 9:30 वाजता आला का उत्तर तुझं बरोबर? नो सर, माझं दुसरंच येतंय. काय येतं? किती आलाय तुझा लसावी? सांग किती आलाय?
हम्म. तुला लसावीच काढता आलं नाही, लसावी येत नाही तुला काढायला. बोर्डवर बघ, बोर्डवर बघ. चुकला, 120 चुकला. तिथं तर चूक होते ना आपली. मग लसावीच येत नाही, मग पुढचं उदाहरण नाही सोडू शकत आपण. सराव करा म्हणलंय मी लसावीचा घरी व्यवस्थित. 5 आणि 6 तसंच लिहितो, तर 6ला पण दोन्ही भाग द्यावा लागतो, ते समजण्यासाठी. हा राईट, ते समजलं पाहिजे. आणि ते तर ओरडून सांगतो, तुम्ही लक्ष देत नाही बार काय नाही. सांगितलेलं ऐकत नाही. ऐका, 2 ने भाग जातो फक्त याला. सामायिक तर एकही नाही, कारण एक मूळ संख्या, त्यामुळे सामायिक एकही नाही. असामायिकच फक्त एक सापडतो इथं. 2 असामायिक राहिलेले सगळेच. पण इथं काय होतं, 2 ने 4ला आणि 6ला भाग जातं. हे दिला नाही ना तुम्ही. 2 दोन्ही 4 आणि बेत्रिक 6 आणि इथं 5. आता हे सगळे मूळ झाले आणि ही एक त्याच्यात. यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 करा गुणाकार. 2 दोन्ही 4, 4 पंचे 20, 5 20, 20 त्रिक 60, 60 आला लसावी. इथंच चूक होते. कशाला उदाहरण येईल पुढे सोडवतं सांगा मला. असं होतंय. 60, मग 60 मिनिट झाले. 60 मिनिट म्हणजे किती रे? 1 तास. 60 मिनिटाचा 1 तास असतो. 60 मिनिटाचा 1 तास. मग सकाळी 8:30 मध्ये 1 तास मिळवा, 8:30 मध्ये 1 तास मिळवला. तासात तास मिळवावा लागतो, तासामध्ये तास. उत्तर आलं 9:30. सकाळी 9:30 वाजता. बघ समजत आहे का आता? स्क्रीनशॉट कर. हे राहिलंय होय? राहिलं तरी राहिलं असलं तरी सोपं आहे, कारण याच्यासारखे घेतले होते ना अगोदर, घेतलेले नाही. नमुना प्रश्नामध्ये 1 घंटाचं घेतलं होतं, दिव्यांचं एक घेतलं होतं. बघा आयुष समजत आहे का बघा. आणि दुसरी एक पद्धत सांगितली होती आयुष लसावी काढायला. मग डबल क्रॉस चेकिंग करायची असते ना. थोडस नीट लक्ष द्या आता. आई मी सांगितलं होतं काय करायचं, मोठी संख्या शोधायची. मोठी संख्या, मोठ्या संख्येची पट करायची. हा, आता 5 सोबत पट करायची म्हणल्यावर विचार कर ना, 6 पंचे 30च होत असतं इथं. मूळ संख्येसोबत पट केल्यावर गुणाकार करायचा. 6 पंचे 30, या दोघांचं एकत्र 30च, 6 पंचे 30 आलं. आणि मग पुढं 6 पंचे 30, 30 दोन्ही 60. आता असं नाही कळत का? नीट ऐक, हे बी शॉर्टकट झालेलं आहे. हा, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24. असं जर शोधत गेलं तर 60 ही संख्या भेटते. ती 60 ही संख्या सगळ्यांच्या पाड्यात, 5च्याही पाड्यात 5 न पूर्ण भाग जातो आणि 4 नाही पूर्ण भाग जातो. असं आहे. याला काही शॉर्टकट मार्ग आहेत, अभ्यास केल्यावर येतात. कसं? 6 पंचे 30, 30 आहे का 4च्या पाड्यात? नाही. मग 30 दोन्ही 60, 60 आहे का 4च्या पूर्ण भाग जाईल का? 4 एक 4, 4 पंचे जातो 60ला. आणि मग हा आला कोण? लसावी. अभ्यास करा थोडा. कुठं चुकतंय माहितीये का आयुष? मगाशीचं उदाहरण तेच प्रॉब्लेम होता. कुठं? इथं सामायिक अवयव नाही, पण या दोघांना भाग जाणारी एक संख्या सापडली तुम्हाला 2, आणि त्यानं तुमचा मसावी ते काढला जर नाही तुम्ही 2 बाजूला त्या दोघातला, तर त्यांचा मसावी तुमच्याकडे ऑटोमॅटिकच काय होते, तो 120 वर जातोय. ती लसावी 120 नाही लसावी त्याचा लसावी 60 येत आहे. 60 120च्या अगोदर एक छोटी संख्या आहे जिला सगळ्यांनी भाग जातो. असा प्रॉब्लेम आहे. असू द्या, सराव करा. हाच प्रॉब्लेम राहतो शेवटी परीक्षेला, ज्यांचा सराव नाही त्यांच्यासाठी. आयुषनं विचारलं म्हणजे काय, बाकीच्यांना नाही, बऱ्याच जणाला येत नाही ते. बोला आयुष पुढं. वाचा 8 आणि 9 यांचा अनुक्रमे लसावी आणि मसावी किती? सांगा ना मग. 8 9चा याला एक नियम सांगितला होता. या 2 सहमूळ संख्या आहेत हे ओळखण्यासाठी. कारण काय मला सांग बरं वेदांत, या सहमूळ संख्यात माहित आहे का तुला? या सहमूळ संख्यात म्हणून वेद सहमूळ संख्येचे नियम 5 लिहून पाठवले होते कोणी, मयुरीनं. तो बी लिहिले होतेच वाटतं पाहून नंतर. मग ते समजले का तुला?
सहमूळ संख्या कशामुळं? कारण क्रमाने येणाऱ्या दोन संख्या त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. क्रमाने आल्या ना तर त्या कुणाच्याच पाड्यात येत नसतात, त्यांचा सामायिक विभाजक एक असतो फक्त. 8 9 10 11 12 13 असं. आणखी एक असतं, दोन मूळ संख्या असतील 7 आणि 11, या मूळ आहेत, या दुसऱ्या कुणाच्याच पाड्यात येत नाहीत, यांचा सामायिक विभाजक फक्त एक असतो. सामायिक विभाजक एक असतो म्हणजे काय माहिती का? 8 आणि 9 आहे ना, यांचा मसावी किती असतो? 1. आणि जेव्हा मसावी 1 असतो ना तेव्हा एक नियम दिलता मी पाठ करायला, मसावी 1 असल्यावर लसावी गुणाकार असतो. लसावी दोघाचा गुणाकार असतो वेदांत. सांगा दोघाचा गुणाकार. 8 गुणिले 9 9 8 72. तोंडी सोडवण्याचं उदाहरण होतं हे, याला लिहायचं नव्हतं तुम्हाला, नियमावर आधारित उदाहरण होतं, डायरेक्ट सोडवता येत होतं. सहमूळ संख्येची कन्सेप्ट आहे. सहमूळ संख्यांचा मसावी 1 आणि लसावी 72 असतो. सहमूळ कोणाला म्हणायचं? दोन मूळ, क्रमाने येणाऱ्या, मोठी मूळ, आणखी काय होतं यापेक्षा वेगळी. 5 नियम होते, 5 नियम दिलेत आपण, ते काढा. आपल्या याच्यावर आहे, ग्रुपवर आहेत, त्यांचा अभ्यास करा. तिथं तोंडी समजतं की सहमूळ संख्या कोण आहेत, आणि सहमूळ संख्येचा मसावी 1 असतो आणि लसावी गुणाकार असतो. सोपी गोष्ट आहे. बघा आणखी काही शंका कोणाची आहे का? वेदांत समजलंय का? वेदांत नसेल तर अवयव पाडता येत नाही त्याचे. कुठं अवयव पाड, मग वेगळे वेगळे पाड आणि लसावी मसावी काढून, पण गरज नाही ना, नियम लक्षात ठेवायचा. क्रमाने एका पुढे एक आलेली संख्या, 8 नंतर 9 येतो, क्रमाने येतो, तो क्रमाने आला मसावी 1 येणार. आणि लसावी जेव्हा मसावी 1 येतो, लसावी त्या संख्याचा गुणाकार असतो. नियम आहे तो, पाठ करा नियम छान. त्याला त्या नियमावर अर्धे उदाहरणं सुटतात, अर्धे तोंडी सुटतात. लसावी मसावीतले ते सहमूळ संख्येची कन्सेप्ट आली ना, अर्धे उदाहरणं तोंडी सुटतात. अभ्यास करा सहमूळ संख्येवर. त्या दिवशी वेळ भेटला नाही आपल्याला, स्वतंत्र 1 तास अभ्यास करायला भेटतो. करू एखाद्या वेळेस जर आपल्याला ते तसा वेळ भेटला तर 1 तास आपण त्याच्यावर विचार करू. हा पुढं. माझं गणितातलं एकही चुकलं नाही. आता मी सांगितलेले नियम वेदांत मला लिहून पाठव. हे लसावी मसावीचं सांगितलेलं सहमूळ संख्याचा हे उदाहरण मला 2 नियम लिहून पाठव. क्रमाने, हे कोणत्या प्रकारच्या सहमूळ आहेत? क्रमाने येणाऱ्या सहमूळ आहेत ते एक, आणि त्यांचा मसावी 1 असतो हा एक नियम, आणि ज्यांचा मसावी 1 असतो त्यांचा लसावी गुणाकार असतो हा दुसरा नियम. एवढं लिहून पाठव. पुढे बोला, बोला पुढं. झाले का? बोला. बरोबर, करेक्ट आलते सगळे. छान अभ्यास आहे मग तुझा, सराव छान आहे. ज्याचा गणित विषयाचा सराव चांगला त्याचा पेपर वेळेच्या अगोदर होतो शेवटी. त्याच्यासारखी स्पीड कुणालाच नसते. दुसरी गोष्ट, त्याच्यासारखा स्कोर दुसऱ्या कुणाला येत नाही, असा आहे. ज्याचं गणितावर कमांड आहे त्याच्या हातात नवोदय आहे, त्याला चॅलेंजच नाही करू शकत कोणी पण. त्यासाठी आजपासूनच अभ्यास कर. करेक्ट, अभिनंदन तुझं, बेस्ट. कशामधलं? बुद्धिमत्तेमधला, कारण तो भाग तुला झालेला नसणार आहे परिणिती. तो तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यापासून रिपीट शिकवायला सुरू होईल आता, तिथून पुढे लक्षात येईल. तो पाठाच्या वेळेस तो शिकवताना नसतील, दुपारी पाठ होता तो आणि तू त्यावेळेस जॉईन नव्हते का? होती त्या उशिरा आलेली. मग तुमच्यासाठी रिपीट होणार आहे तो सगळा भाग, त्याची काळजी करण्याचं कारण नाही. येऊन जाईल नंतर. गणितावर फक्त जास्त कमांड ठेवा, बाकीच्या गोष्टी तुम्ही 2 महिन्यात कव्हर करू शकता आणि होऊन जातात त्या क्लासमध्ये क्लिअर. नुसतं ऐकलं तरी क्लासमधून होऊन जाईल. गणितसाठी स्वतः अभ्यास करावा लागतोय. ते त्यावेळेस लिंक आल्यावर समजतं आपल्याला. तसं तर नियमानुसार सोमवार मंगळवार बुधवार मराठी नाही, काय असतो हे बुद्धिमत्ता, आणि नंतरचे 3 दिवस मराठी असतो. ते 2 मॅडम स्वतंत्र घेतात, ते त्यांचे त्यांचे विषय बरोबर त्यावेळेला लिंक येते, त्यांचं ते सोडवत देतात तुम्हाला. ते त्यांना विचारून घ्यायचं. फक्त एकच आहे, क्लासमध्ये गोंधळ घालायचा नाही. मी पाहत असतो, मी रिमूव्ह करतो लगेच गोंधळ सुरू केला की. मी असतो, मी जॉईन असतोच, मी सगळ्या क्लासवर वॉच ठेवतो व्यवस्थित. चला पुढं थांबू आपण इथं. बाय सगळ्यांना.
बाय.